पोट म्हणतंय काहीतरी टेस्टी हवं, मन म्हणतंय काहीतरी सोपं असलं पाहिजे. म्हणूनच आज ना मी बनवणार आहे झक्कास अशी रेसिपी, ती म्हणजे चवीला एक नंबर भारी, करायला अगदी सोपी आजीच्या पद्धतीने ही रेसिपी करणार आहे. चला तर मंडळी मग पाहूया. आता पूर्वीच्या काळी चुलीवर ही रेसिपी बनवायची. आता आपल्याजवळ चूल बिल काही नाही आहे, गॅसवरतीच बनवणार आहोत, पण मातीच्या भांड्यामध्ये. आता या ठिकाणी छानपैकी ना आज मी पावटा भात बनवणार आहे. आता पावटा भात बनवण्यासाठी ना या ठिकाणी मातीचं भांडे घेतलेलं आहे. थोडंसं गरम करून घ्यायचं गॅसवरती. यामध्ये ना 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. तुम्ही तुपाऐवजी तेलही घालू शकता. आता खडे मसाले घालून घेऊया. तमालपत्र, दालचिनी, काळी मिरी, लवंग, 1 चमचा जिरे, मोहरी घालून घेतले की चांगले तडतडले की आपण यामध्ये ना 1 उभा काप केलेला कांदा घालायचा आहे. तसेच आता गावाकडं म्हणलं की कढीपत्त्याची पाने भरपूर असतात, तेही यामध्ये घालून घ्यायचे आहेत. 1 वाटी या ठिकाणी सोलून घेतलेला पावटा घालायचा आहे, चांगला परतून घ्यायचा. आता पावटा चांगला परतला की यामध्ये 1 बारीक टमाटर बारीक कट करून घेतलेला आहे, तो घालायचा आणि चांगला परतून घ्यायचा. असा छानपैकी मातीच्या भांड्यामध्ये ना ह्या सर्व वस्तू परतताना ना एवढा भारी वास यायला काही सांगूच नका. आता झाकण ठेवून चांगला 1 ते 2 मिनटं भाज्या चांगल्या वाफवून घेतल्या. आता यामध्ये ना अर्धा तास अर्धा वाटी बासमती तांदूळ भिजवून घेतलेला तो घालायचा आणि चांगला परतून घ्यायचा. आता यामध्ये जास्त मी तिखट साहित्य वापरणार नाही. अगदी सॉफ्ट या ठिकाणी ना भात मला बनवायचा होता. म्हणजे यामध्ये मिरची किंवा लाल तिखट काहीच घालणार नाही. अगदी आळणी पद्धतीने पावट्याचा भात करतात ना, त्या पद्धतीने करणार आहे. आता यामध्ये ना 1 पाऊच मॅगी मसाला असतो तो घालून घेणार आहे. यामुळे ना पावटा भात खायला खूप भारी लागतो. आता हा मसाला चांगला परतून घेतला. यामध्ये ना 1.5 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घातल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि चांगलं आपल्याला यामध्ये हलवून घ्यायचं आहे. झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर 10 मिनटं आपल्याला हा भात वाफवून घ्यायचा आहे. बघा किती छानपैकी या ठिकाणी भात तयार झालेला आहे. तुम्हाला हवं असल्यास यामध्ये तुम्ही मिरचीही घालू शकता. माझी ही अगदी सोपी आणि पौष्टिक अशी जर तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.